मित्राच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले जे सुरुवात झाली, सकाळी ध्यानधारणेपासून, साधनेपासून आले, सूत्रपाठ आणि आता सकाळी 6:30 ते 7, सव्वा 7 पर्यंत जो काही नाश्ता आहे, हे सगळं करत असताना कधी-कधी बुद्धात आपण वळलं पाहिजे. बुद्धाच्या काळात यासाठी वळलं पाहिजे कारण भगवान अरहंत सम्यक संबुद्धांनी दानदात्याच्या प्रती विशेष कृतज्ञता व्यक्त केली. दानदाता सुखी झाला पाहिजे यासाठी भगवंत जाणीवपूर्वक जे जे लोक दान करत होते त्यांच्या प्रती, जे दान करत नव्हते त्यांनाही सुद्धा दानासाठी प्रवृत्त करणे, सदैव मंगल मैत्री करत होते त्यांच्या प्रती. उद्देश हा होता की जे काही भगवान अनंत सम्यक संबुद्धाचं जीवन आहे, भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणता मनुष्य जाती दुर्लभ हो. माणसाचा जन्म हा दुर्लभ आहे. सहजासहजी माणसं जन्माला येत नाही. आणि मग माणसं जन्माला येणे दुर्लभ जशी बाब बसली, जरी माणसामध्ये आपण जन्माला आलो तरी धर्म श्रवण करणे फार दुर्लभ बाब आहे. फार दुर्लभ बाब आहे. सहजासहजी धर्म श्रवण करता येत नाही. काही काही लोक असतात इथे धर्म श्रवण करण्यासाठी जरी बसलेले असतात तरी त्यांना श्रवण करता येत नाही. आणि जर कदाचित ज्यांना धर्म श्रवण करता आला त्यांना तसं आचरण करणं फार कठीण आहे. आणि जर कदाचित ज्यांना आचरण करता आलं तरी स्वतःपन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत या मार्गाने चालणे कठीणही कठीण आहे. जर कदाचित त्या मार्गाने आरूप झाले तर फलप्राप्ती होणे कठीण आहे. आणि फलप्राप्ती जरी झाली तरी बुद्ध जन्माला येणे खूप कठीण आहे. जर कदाचित बुद्ध जन्माला आले तर सम्यक संबुद्ध तर बिलकुल जन्माला येतच नाहीत असं नाही आहे. पण दुर्लभ बाब आहे, खूप कठीण बाब आहे. मनुष्य लोकांमध्ये बुद्धाचा जन्म होणं फार दुर्लभ आहे. कितीतरी काळ जातो, कितीतरी कल्प जातात. त्याच्यात त्या कल्पाच्या नुसार बुद्ध जन्माला येतात. आणि विशेष ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यांना बुद्धांचे किंवा भगवान अनंत सम्यक संबुद्धाचे जे काही संस्कार आपल्यात रुजवायचे आहेत ते अंगावर वस्त्र, कासे वस्त्र परिधान करणं हे त्याहीपेक्षा कठीण बाब आहे. मी कालही तुम्हाला सांगितलं की तुम्हाला निवडून काढलेलं आहे. निवडून यासाठी काढलं कारण तुमच्यात काहीतरी गट्स आहे, तुमच्यात काहीतरी गुण आहे. जरी दुर्गुण असले तरी मात्र पुण्याचे पारमिता तुमच्यात विशेष आहे आणि ते या ठिकाणी जुळून आले. आणि अशा पर्वावर आले तर श्रावण शिबिर तर खूप होता, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण अशा पर्वावर झाले की बुद्ध जयंती येते, भगवान अनंत धम्मराजा भगवान अनंत सम्यक संबुद्धाची जयंती येते. त्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःला समर्पित करून देणं किती दुर्लभ आहे. त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण हे करत असताना एनर्जी तर लागेल का नाही. गाडी खूप मोठी आहे किंवा गाडी एवढी सुंदर बनवली, सजवली, सगळा टायर टू गेअर किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते उच्चात उच्ची गाडी बनवली. जशी की आता मोटर गाडीचा विचार जर केला तर स्कोडा आहे, त्याच्यापेक्षा अधिक मोठी आहे, उडी आहे. हे ज्या सगळ्या गाड्या आहेत हे तर तेवढं महत्वाचं आहे. पण चालते कशावर? त्याला एनर्जी लागते, त्याला पेट्रोल लागते. पेट्रोल असल्याशिवाय ती गाडी पूर्ण होत
जर पेट्रोल नसलं तर ते डब्बा आहे. जर यदा कदाचित रोडनी गाडी धावत आहे आणि रोडनी गाडी धावत असल्यानंतर अचानक पेट्रोल संपलेला आहे, काय करणार आहे त्यातले लोक? ढकलूही शकत नाहीत, काहीच नाही, जैसे आहेत तसेच. आणि मग अशी गाडी होते की जर यदा कदाचित तिथलं पेट्रोल संपलं, त्यातली एनर्जी संपली आणि मध्ये तर गाडी उभी राहिली तर काय होईल? येणाऱ्या गाड्यांना मोठा प्रॉब्लेम, ट्रॅफिक जाम होईल. एनर्जी नसल्यामुळे सगळ्या गोष्टी क्रिएट होतात. कालपासून आपण गाडीची जे काही इन्स्ट्रुमेंट तयार केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण याला एनर्जी नसेल तर चालेल कसं? तुम्हाला जीवन जगण्यासाठी हे आहे की तुमच्यातले दुर्गुण काढायचे आहे आणि दुर्गुण काढण्यासाठी काही ना काही तर आपल्याला लंबा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आपल्याला पेट्रोलची गरज असते. तशा प्रकारचं आपल्याला आपल्यातले दुर्गुण काढायचे आहेत. त्यासाठी एनर्जी पाहिजे, आहार पाहिजे, पेट्रोल पाहिजे. आणि जर ते नाही दिलं तर काय होईल? एक एक गर्दी लागेल. अरे हे तर खायला देत नाही कोणी, आणि मग एवढा चांगला अभ्यास कसा करायचा आहे? बुद्ध त्यासाठी म्हणतात की त्या एनर्जीला, त्या आहाराला किती महत्व आहे. जर मनुष्य जीवनामध्ये दुर्विचार गाळायचे असतील, दुर्गुण टाळायचे असतील, तर त्यासाठी आहार महत्वाचा आहे. आणि आहार देणाऱ्या लोकांच्या प्रती भगवान रद्द सम्यक समृद्ध विशेष मैत्री करतात आणि सांगतात, जर ह्या लोकांनी आहार दिला नाही तर बुद्धत्व प्राप्त होत नाही. सम्यक समृद्धत्व प्राप्त करायचं आहे. अगोदरचा तर विचार केला त्यांनी, तर पहिल्यांदा काय केलं? त्यांच्यात जे असणारे त्यांच्या आईवडिलांचे जे काही सत्व होते किंवा आईवडिलांचे जे काही त्यांच्यात पेट्रोल पडलेलं होतं, म्हणजे आईवडिलांनी काय, तर ज्यावेळेस ते 7 दिवसाचे होते तर आईचं दूध प्राशन केलं. त्याच्यानंतर पुढे जर झालं तर बाहेरचं दूध घेतलं. त्याच्यानंतर वयाच्या 18 वर्षामध्ये असताना जे काही आईवडिलांनी कमावून ठेवलेली इस्टेट होती त्यातला नाना प्रकारचा आहार दिला गेलेला आहे. सगळ्या गोष्टी 29 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून जे काही अन्नधान्याच्या माध्यमातून जे काही त्यांना एनर्जी मिळाली, ही एनर्जी कळत आहे ते पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकली त्यांनी. काय केली? पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकली, पूर्ण न्यूट्रल झाले त्याच्यावर. 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली. एक तिळाचा कण फक्त खात होते आणि तोही लोकांनी दिलेला. जे शरीरात असणार आईवडिलांचं होते ते सगळं काढलं, कारण बुद्धत्व प्राप्त करायचं आहे. आणि ते महत्वाची गोष्ट करायच्यासाठी आपल्यातले हे सगळे दुर्गुण काढायचे आहेत. मग आईवडिलांनी कशा प्रकारचा आहार दिला, काय नाही, हे सगळे आहार ते पूर्ण 6 वर्षात नष्ट करून टाकले आणि बुद्धत्व प्राप्त करायचं आहे. तर मग अशा व्यक्तीकडून बुद्धत्व प्राप्त होऊ शकते. इथे व्यक्ती विशेष विशेष पुण्यवान आहे. बुद्धत्व प्राप्त करायचं आहे ना, विशेष कोण हे करेन? का त्यांनी 6 वर्षांचा खडतर तपश्चर्या करेल. त्यांच्या संपर्कात अनेक लोक आले नाहीत का? आले, भरपूर लोक आलेत. पण विशेष व्यक्ती कोण आहे? विशेष व्यक्ती आहे सुजाता. नैरंजना नदीच्या किनारी सोनानी गावाच्या ठिकाणी ते बसले आणि पात्र आणलं. बरं, एक विशेष आहे, का त्या राजाच्या इकडून काही मिळत नव्हतं का? का त्या उर्वेला नगरामध्ये कोणी राजा नव्हता का? होता. मग त्यांनी द्यायचं होतं ना? नाही. विशेष व्यक्तीनं, म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये ती व्यक्ती धार्मिक आहे, श्रद्धावान आहे आणि तिने जे प्रामाणिकपणे कबूल केलं की मला काहीतरी आहार द्यायचा आहे, मग वनदेवतेला आहार करायचा आहे, वटदेवतेला आहार करायचा आहे, तो आहार स्वीकारण्यासाठी जे मनोमन भावना तिची होती ती पूर्णत्वाला जाणे आणि ते बुझाने, हिरीचा आस्वाद घेणे. अरे सगळ्या श्रद्धेवर काम झालं ना. ही श्रद्धा महत्वाची आहे ना, आणि श्रद्धेवरच सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. म्हणून बुद्धाच्या जीवनामधलं पहिलं जे आहाराचं जे काम झालं असेल, तो आहार जे पहिला घेतला असेल, तर ते केवळ फक्त सुजाता नावाच्या व्यक्तीकडून घेतला आणि बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. आज महत्वाची बाब ही आपल्यासाठी जीवनातली सगळ्यात महत्वाची आहे. कालपर्यंत तुमच्यात असणाऱ्या तुमच्या घरून तुम्ही आहार करून आला होता. रात्री आहार दिला का तुम्हाला? काय दिला? बरं, दिलाय तर काय? तो आहार डिस्ट्रॉय होण्यासाठी ज्या काही श्रद्धावान व्यक्तीने काल तुम्हाला फळ दिलेत, आहे ना? आता फळ दिल्यानंतर तेवढा झालं का तुमचं? नाही झालं. नाही याचा प्रत्येकाला माहित आहे का? रात्री 2 वाजता उठून इकडे फिर तिकडे फिर, तिकडे बेचैनी वाढली.
कारण पोटात आहे ना, पोटात असतं तर सासू झोपले असते, झालं असं ना. सासू झोपले, मग तो प्रकार पूर्ण केला. आता काय झालं, डिस्ट्रॉय झालं ते. आता सगळं ते जे होतं आईवडिलांचं कमी प्रमाणात झालं, त्याबद्दल काय प्रश्न नाही. पण ते डिस्ट्रॉय झाल्यानंतर आता श्रद्धेयुक्त आहार बनवण्याचं काम या सगळ्या महिला मंडळींनी, सत्यशीलाताई निखाडे, त्याच्यानंतर गंगाबाई शिरसाट आहेत, त्याच्यानंतर करुणाताई झंडे आहेत, सुखेशनी वानकडे आहेत, करुणा पगारे आहे, शोभा शिरसाट आहे, संजीवनी सदाशिव आहेत. या सर्व रिधोऱ्याच्या महिला आहेत आणि विशेष खास त्यांची एक इच्छा होती की पहिला आहार आम्हाला भेटला पाहिजे. यांनी ते केलंच, पण त्यांनी एक काय ते जाडेगावचे भाऊराव अवचार आहेत आणि त्यांची फॅमिली आहे. त्याच्यानंतर संदेश फुडके आहेत आणि नानापूरचे आहेत ते. हे सुद्धा लोक आले. काय गरज होती यांना इथे येण्याची एवढ्या सकाळी? तुम्ही जेवढ्या वेळची उठलेत ना, तुम्ही ज्या वेळेस उठले त्यावेळेस या महिला झोपल्या. आलं लक्षात? तुम्ही ज्यावेळेस उठले का नाही, जो काही तुमचा झोपण्याचा पिरियड होता म्हणजे 9 वाजल्यापासून तुम्ही काय झोपे गेला असेल किंवा 10 वाजल्यापासून तो जे काय असेल 2-4 तासाचा अवधी तेवढा तरी आराम केला. पण तिथून सुरुवात केली त्यांनी काय केली की तुम्ही उठले झोपेतून आणि ह्या जाग्यात होत्या आणि तुम्ही झोपेतून उठल्यानंतर हे 2 वाजता झोपायला सुरुवात केली. खरं सांगा, 2 वाजता झोपायला सुरुवात केल्यानंतर अर्धा एक तास झोप लागेल का? आता अर्धा एक तास जर झोप लागली तर किती वाजता उठायचं? 4 वाजता. ती एक चिंता ती नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे की मला तिथं जाऊन दान कर्म करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मी तिथं गेल्यानंतर माझ्या या दान पुण्याचा वाटा एक जरी झाला, एक 57 लोक आहे, या 57 पैकी एक जरी श्रावण घडला तरी त्यांचं फला म्हणजे जेवणाचं किंवा आहाराचं फलदायी झालं, एवढं पुण्य होते. त्याप्रमाणे झाडेगाव शेगाव तालुक्यात आहे, जवळजवळ 50-60 किलोमीटरचं अंतर आहे. स्वतःहून आले ते परिवारात ते लोक. काय ते सुद्धा उठले असतील 4 वाजता, कधी काही 4 वाजता उठले नसतील, पण आज तर उठलेत ना 4 वाजता. जायचंय आंघोळी पांघोळी करणे, लेकरं वाकराय, चला सगळे जाऊ आहे. आनंद किती आहे, तुम्ही जायचंय, श्राम्य झालंय. आता विचार जर केला तर कालच्या जीवनात तुमच्यात काय एवढा मोठा परिवर्तनाचा भाग झाला? सगळ्याच लोकांना माहित आहे तुम्ही कसे होते, सगळ्याच लोकांना माहित आहे. पण हे काय जरी माहित असून तरी माझ्या या भोजनामुळे, माझ्या या आहारामुळे तुमच्यात 100% बदल होऊ शकतो. कारण तुम्ही मनुष्य आहार आणि तुम्हाला धर्म श्रवण करण्याचं काम केलं. तेवढंच नाही तर तुम्हाला वस्त्र सुद्धा भगवंताचे मिळाले. नक्कीच तुमच्यात ती ज्योत जागृत होईल आणि तुम्ही मनुष्य जीवन जगण्यासाठी सफल व्हा आणि त्या मार्गाने जाल. आणि याचाच आहे, ज्यावेळेस चित्त तुमचं पुनीत असते, यांची अपेक्षा नाही की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून, गरज नाही आहे, तुमच्या आशीर्वादाने नाही होत नाही. पण हे एक महत्वाचं आहे की तुमच्या चित्ता आपसूक कधी कधी शांत पाणी असे का नाही, एकदम नितळ पाणी असे, शांत प्रवास आहे, डीपवर पाणी असे, डीपवर. त्या डीपवर पाण्याला आपल्याला कळतच नाही ते वाहत आहे म्हणून. कळते का? नाही कळत. पण कधी कधी त्या पाण्यातून आतून बुरमुंडा तयार होतो, असं माहित आहे का? येतो ना कधी कधी. मग आपण काय म्हणतो, हे कशाचं आहे काय, त्याला कारण लावतात. तो माशीचा हवा घेतली, अमुक घेतलं तर, पण बुरमुंडा येतो का नाही? बस अशा प्रकारचा तुमच्या चित्तामध्ये ज्यावेळी चित्त शांत, आहार घेतल्यानंतर शांत होते, त्यावेळेस एकता आपसुक एक बुरमुंडा तयार होते. अरे या लोकांनी जाण केला ना, किती महत्वाचे आहे, भलो यांचं भलो. त्या बुरबुंड्याने सगळं जाणीव होते की पाणी आहे आणि या बुरबुंड्याने यांचं जीवन सफल आहे आणि हेच करणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या परिवारांच्या वरती आम्ही खूप खूप मंगल मैत्री करतो, आपल्या सहमैत्री मंगल मैत्री करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलो भलो भलो. चणी दुःखा बता चणी भया शोक पता चणी शोका होंतु सबे पिपा निनो एतावता चाम्मेहि सबतं पुण्यं संपदं सबे देवानु अनुमोदन्तु सब संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सबदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवता गता सबे बुद्धा बलपत्ता पच्चकाना च यं बलं
अरहंतान तेजेन रक्षन् वन्दामि स बसो आकाशटा सबो मठ्ठा देवानागा महेन्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चेररक्षन्तु बुद्धशासनं चेररक्षन्तु धम्मदेशनं चेररक्षन्तु ज्वं सङ्गपरन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसङ्घानुभावेन सदा सोते भवन्तु ते केचितं पतितं तुय्यं केपमेवं सं सबे पुरन्तु चित्तसङ्कपा छन्दोपन्ना रसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्तिमिनाते समिच्छन्तु। हो मंगल हो कल्याण हो धन हो आरोग्य लाभ हो धन संपदा प्राप्त हो इच्छा प्रतीक्षा पूर्ण हो दुःख दूर हो सुखी हो मंगल हो कल्याण हो।